नमस्कार. कथेचं नाव किंग. लेखक अक्षय संत. साल 2016. एका कट्टर शाहरुख पंखा असलेल्या मित्राचा फोन आला. डिअर जिंदगी बघायला येतोयस का? फर्स्ट डे नाईट शो. काही कळायच्या आत तोंडून वाक्य निघून गेलं. आता 3 तास शाहरुख नाही सहन होत रे. एक पॉज आणि ओके एवढंच बोलून त्यानं फोन ठेवून दिला. आजही ते वाक्य आठवून मलाच अपराधी वाटतं. शाहरुख खरंच इतका नावडीचा कधीपासून झाला? मी त्याचा थिएटरमध्ये पाहिलेला शेवटचा सिनेमा जब तक है जान, तोही यश चोप्रांचा शेवटचा सिनेमा म्हणून. शाहरुख बद्दलचं प्रेम रावण आणि डॉन 2 नंतर आटल्यातच जमा होतं आणि तरीही त्याचा प्रत्येक सिनेमा थिएटरवर नाही तरी OTT किंवा लॅपटॉपवर पाहिलाच जातो. हेच करायचं तर त्यावेळी त्या मित्राला असं फटकन बोलण्याचं काय कारण असेल अजूनही शोधतोय. शाहरुख मला नेहमीच उत्तम अभिनेत्यापेक्षा उत्तम बिझनेसमन वाटत आलाय. म्हणजे त्याच्या अभिनयाबद्दल शंका नाही, पण त्याच्यातला सुपरस्टार खूपदा त्याच्यातल्या अभिनेत्याला बॅकफूटवर ठेवतो. अपवाद स्वदेश, चक दे, माय नेम इज खान, हे राम, कभी हा कभी ना आणि राजू बन गया जंटलमनचा. अर्थात यात शाहरुखपेक्षा मोठा वाटा आपल्या प्रेक्षकांचा आहे. आपण प्रेक्षक लहान मुलांसारखे असतो. एखादं खेळणं आवडलं की तेच सारखं हवंसं वाटतं. कलाकारांच्या इमेजच्या बाबतीतही हेच तत्व. त्यामुळेच शाहरुख कितीही उत्तम अभिनेता असेल तरी त्यानं सतत दोन्ही हात हवेत सोडून कापऱ्या आवाजात गोडगोड संवाद म्हणत राहायचे किंवा उंची कपडे घालून हिरोईनला पटवत राहायचं. हे एक टोक. नाहीतर डायरेक्ट बाजीगर, डर किंवा अंजाम सारखं तिला किंवा तिच्या कुटुंबियांना मर मर छळत राहायचं. हा शाहरुख मला त्यातल्या फक्त डोळ्यांच्या इंटेन्सिटीसाठी आवडतो. बाकी ठीकठाकच. मला स्वतःला शाहरुख आवडतो तो जुना. राजू बन गया जंटलमन, कभी हा कभी ना, येस बॉस किंवा माया मेमसाब चमत्कारवाला शाहरुख. कुंदन शहाचा, अजीज मिर्झाचा शाहरुख. राजू बन गया जंटलमन किंवा येस बॉस मधल्या त्याला पाहिलं की मला नेहमी राज कपूरच्या श्री 420 वाल्या राजूचीच आठवण येते. चोप्रा जोहर कॅम्पच्या झगमगीत, स्वप्नाळू, पॉलिश्ड राज किंवा राहुलपेक्षा हा शाहरुख फार आपलासा वाटतो. स्वदेश मधला आधी कारवानमध्ये राहणारा आणि नंतर खरा भारत पाहिल्यावर अंतर्बाह्य हादरलेला मोहन किंवा चक दे इंडियामध्ये पोरींच्या गँगला वटणीवर आणताना दुसरीकडे तिरंगाकडे भारावलेल्या नजरेनं बघणारा कबीर खान किंवा दिलसे मधला त्या गूढ मुलीसाठी खुळावलेला ऑल इंडिया रेडिओचा पत्रकार. हा शाहरुख आपला ऑल टाइम फेवरेट. पण दुर्दैवाने तो खूपच कमी बघायला मिळतो. आता तो वयाच्या 50शी पार पोचलाय. हातात स्वप्नांशिवाय काहीही नसताना दिल्लीहून मुंबईला येऊन त्यानं स्वतःला स्वतःच्या टर्म्सवर उभं केलंय. एखाद्यानं स्वप्नातही पाहिलं नसेल ते सगळं आज त्याच्याकडे आहे. आता तरी तो जुना शाहरुख थोड्या जास्त फ्रिक्वेंटली बघायला मिळावा एवढीच आजच्या दिवशी सदिच्छा आहे. आज शाहरुखवर तो उद्धट किंवा गर्विष्ठ असल्याचा आरोप अनेकदा होतो. एकच गोष्ट सांगायचा मोह आवरत नाही. गेल्या वर्षी ट्विटरवरच्या आस्क मी एनिथिंग ट्रेंडमध्ये एका चाहत्यानं शाहरुखला विचारलं होतं, उद्या वेळ आलीच तर तू मन्नत केवढ्याला विकशील? त्यावर शाहरुखचं उत्तर होतं, मन्नत बेची नहीं जाती, सिर झुकाकर मांगी जाती है. ये है असली शाहरुख. धन्यवाद. वल्लरी प्रोडक्शनचं हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.